का बरं तुम्हाला पक्ष सोडून ज्या पक्षाने तुम्ही आधीपासून काम केलं त्या पक्षाने तुम्ही पक्षाला मोठं करण्यामध्ये मदत केली, पक्षानं तुम्हाला मोठं करण्यामध्ये मदत केली, मात्र का सोडावा लागला पक्ष? की माझ्या कामाची दखल न घेता की एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक साईडलाईन करणे याच्यामध्येच काही नेते कट रचत होते. कुठेही मला माझा लोकसभेला उभा राहण्याचा माझा उद्देश नव्हता, परंतु ज्या पद्धतीनं माझ्या विरुद्ध कटकारस्थान रचले जात होते आणि मी जीवावर बेतून पक्षासाठी अहोरात्र काम करत होतो. ज्या पक्षामध्ये आपण काम करत होते त्यात पण सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यावा असा त्यांचा रूल आहे असं म्हटलं जातं. मग त्याच ठिकाणी का बरं तुम्हाला अशा पद्धतीच्या भावना निर्माण? भाजप असा होता की कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाची दखल नक्की घेत होता, परंतु काही काळापासून ते पद्धतच एकदम बदलली होती आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला किंवा जो एक पब्लिक अपिलिंग चेहरा आहे त्याला कसं बाजूला करता येईल याचं कटकारस्थान जास्त त्यामध्ये सुरू होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण बाजूला झालेलं बरं. नागपूरवरून भंडारा गोंदियाची भाजप चालते असा तुमचा इशारा आहे? बैठक झकास मराठीचा कसा कार्यक्रम ज्यामध्ये आपण सत्ताधाऱ्यांना जनतेचे प्रश्न विचारत असतो. आपण भंडारामध्ये आहोत. भंडारा नगर परिषद जी नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत राहणारी नगर परिषद आहे. महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला असलेल्या तलावांचा जिल्हा, धानाचं कोठार म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे त्या भंडारा नगर परिषदेमध्ये आपण आहोत. आणि नेमकं भंडारा नगर परिषदेच्या समस्या, कारण ह्या ठिकाणी मागच्या वेळी लोकसभेचे जे खासदार होते, माजी खासदार आहेत सुनील मेंढे, ते खासदार बनण्याच्या आधी भंडारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते आणि त्यानंतर अनेक कॉन्ट्रोवर्सीज झाल्या की त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे किंवा अनेक प्रश्न ह्या ठिकाणी अनेक लोकांनी उपस्थित केला. नेमकं भंडारा नगर परिषदेची काय स्थिती आहे, विकासाची काय स्थिती आहे आणि काय विकास ह्या ठिकाणी होऊ शकतो आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आमच्या बैठकीला एक विशेष पाहुणे आहेत. तेही ह्या 2024ला लोकसभेची निवडणूक लढले, ती म्हणजे बहुजन समाज पक्षाकडून BSP कडून ते ह्या ठिकाणी उमेदवार होते. त्यांचा पराभवसुद्धा झाला, पराभवसुद्धा त्यांनी स्वीकारला आणि पुन्हा आता लोकांची सेवा, लोकहिताचे कार्य ते सातत्यानं करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते मूळचे आहेत. RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. मात्र आता पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे ते BSP मध्ये गेले आणि त्यानंतर आता शिवसेना पक्षाचे ते भंडारा गोंदिया जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे आणि कुठंतरी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये शिवसेना कशा प्रकारे वाढेल याकरिता ते प्रयत्न करत आहेत. चर्चा अशाही आहेत की ते ह्यावर्षी नगराध्यक्षाचे शिवसेनेकडून भंडारा नगर परिषदेला उमेदवार असतील. नेमकं काय सर्व विषय आहे आज आपण जाणून घेणार. आमच्यासोबत स्वतः चर्चा करण्याकरिता भंडारा नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे नेते संजय कुंभलकर आज आमच्यासोबत आहेत. साहेब, स्वागत आहे तुमचं झकास मराठीवर. धन्यवाद संघर्षजी, आपलंही खूप खूप अभिनंदन. काय सांगाल आपण? मी म्हणजे सरळ मुद्द्यावरच येतो की सर्वोच्च न्यायालयाने अनेक वर्षानंतर हे पेंडिंग ज्या निवडणुका होत्या त्या घेण्यात यावा असा आदेश दिला आणि कुठंतरी सर्वसामान्य लोकांच्या आणि राजकारण्यांच्या सुद्धा भुवया उंचावल्या की आपण तयारीला लागू आणि सर्व लोक तयारीला लागले आहेत. नेमकं काय आपण ह्या आदेशाकडे कसे पाहतो? नाही, खूप जवळपास आता 3-3.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. प्रशासक राज आहे, त्याच्यामुळे जनसामान्याच्या ज्या छोट्या मोठ्या मूलभूत समस्या आहेत त्याची सोडवणूक होण्यासाठी खूप अडचण जाते. त्यामुळे जरी आम्ही पदावर नसलो तरी आजही आम्ही अहोरात्र जनतेच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्याच्यासाठी तत्परतेनं आम्ही काम करत राहतो. त्याच्यामुळे हा निर्णय उशिरा का होणार पण आला, त्याच्यामुळे एक लोकांमध्ये समाधान आहे आणि नक्कीच ह्या निवडणुका लवकरात लवकर लागाव्यात अशी सर्व जनसामान्याची अपेक्षा आहे. बरं, काय समस्या आहेत भंडारा नगर परिषदेमध्ये किंवा ह्या निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक राज होतं, अनेक लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. नेमका काय प्रभाव पडला ह्या निवडणुका न झाल्यामुळे, काय सांगा? भंडारा शहरामध्ये समस्या अनेक होत्या, परंतु आपले कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार माननीय नरेंद्र भोंडेकर साहेबांनी मॅक्झिमम भंडारा शहरातल्या समस्या
कशा सोडवता येतील याकरिता त्यांनी जे लक्ष केंद्रित करून जो इतका मोठा 3,500 कोटीचा निधी ह्या विधानसभा क्षेत्रात आला, त्यामुळे नक्कीच आपल्या भंडारा शहराचा सुद्धा चेहरामोहरा बदललेला आहे. त्यामध्ये आपला 51 फुटाची प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल किंवा जलपर्यटन असेल, हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. याच्यामुळे आपल्या भंडारा शहराला एक नवीन ओळख मिळणार आहे आणि ती नवीन ओळख मिळाल्यानंतर आज भंडारा शहराला लागून असलेले मोठे मोठे जे शहरं आहेत, नागपूर असो, चंद्रपूर असो, गोंदिया असो, ह्या भागातले लोक नक्कीच या ठिकाणी येतील आणि नव्हे तर संपूर्ण जगभरातून पर्यटक या ठिकाणी येतील. आणि हा जो जलपर्यटन आहे हा एक भंडाऱ्यासाठी गेम चेंजर प्रकल्प राहील. जवळपास 10,000 लोकांना याच्यातून रोजगार मिळणार आहे. असा हा एक सुंदर महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आणि राहिला समस्या जे आपण बोललात, त्या समस्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे की 2018पासनं आपल्या इथली पाणीपुरवठा तत्कालीन नगराध्यक्ष असताना पाणीपुरवठ्याला योजनेला भूमिपूजन झालं, सुरुवात झाली, परंतु अजूनपर्यंत ती पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली नाही. ही एक या भंडारा शहरासाठी शोकांतिका आहे. जी 90 वर्षापूर्वीची जी पाणीपुरवठा योजना होती त्याच भरोशावर सर्व जनतेला पाणीपुरवठा होत होता आणि कालांतराने त्या सगळ्या पाईपलाईन मोडकळीस आल्या आणि कुजल्या, त्यामुळे लोकांना स्वच्छ पाणी मिळणं कठीण झालं होतं. पण ही 2018ला जी पाणीपुरवठा योजना आली त्याच्यामुळे एक लोकांमध्ये अपेक्षा होती की आपल्याला आता तरी कुठेतरी स्वच्छ पाणी मिळेल. परंतु आताही ती पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली नाही. त्याकरिता सातत्यानं त्याचा पाठपुरावा करून ती पाणीपुरवठा योजना कशी कार्यान्वित करता येईल यासाठी आमचे माननीय आमदार भोंडेकर साहेब आणि आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु हे जो त्याला 2.5 वर्षाचा कालावधी होता काम पूर्ण करण्याकरता, 2 वर्षाचा, त्या कालावधीमध्ये त्या कंत्राटदाराने केलेलं नाही आणि नक्कीच त्याच्यामुळे भंडारा शहराला त्याचा खूप मोठा परिणाम या जनतेला भोगावा लागला. पण नक्कीच याच्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत आणि ते नक्कीच आम्ही करू अशी आपल्याला आश्वस्त करतो. गोष्ट तुमच्या राजकारणाच्या जीवनाचीही करू. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून आपण काम करत आहात. भारतीय जनता पक्षामध्ये आपण अनेक वर्ष काम केली, अनेक पदावर आपण त्या ठिकाणी होते. उमेदवारी आपण अनेकदा मागितली पक्षाला, विधानसभेची असो किंवा लोकसभेची सुद्धा आपण 2024ची उमेदवारी मागितली. मात्र पक्षाने तुम्हाला न देता विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली आणि कुठेतरी तुम्ही नाराज होऊन भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आणि आपण बहुजन समाज पक्षाकडून, आपण BSP कडून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे आपण उमेदवार होते. नेमका का बरं तुम्हाला पक्ष सोडून, ज्या पक्षाने तुम्ही आधीपासून काम केलं त्या पक्षाने तुम्ही पक्षाला मोठं करण्यामध्ये मदत केली, पक्षानं तुम्हाला मोठं करण्यामध्ये मदत केली, मात्र का सोडावा लागला पक्ष? पक्ष सोडण्यामागचा उद्देश असा आहे की आपण प्रामाणिकपणे आपल्या जीवावर बेतून काम करतो पक्षासाठी. अनेक असे कामं केलेले आहेत मी की जिल्हाभर फिरून अनेक कामं केले आणि स्वतः अंगावर घेऊन कामं केले. बरोबर. ते करत असताना की माझ्या कामाची दखल न घेता की एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक साईडलाईन करणे, याच्यामध्येच काही नेते कट रचत होते. त्याच्यामुळे मी अत्यंत दुखावलो होतो की आपण इतकं सगळं काम करत असतानासुद्धा आपल्याला जाणीवपूर्वक डावललं जात आहे. कुठेही मला माझा लोकसभेला उभा राहण्याचा माझा उद्देश नव्हता, परंतु ज्या पद्धतीनं माझ्या विरुद्ध कटकारस्थान रचले जात होते ते आणि मी जीवावर बेतून पक्षासाठी अहोरात्र काम करत होतो, हे असतानासुद्धा पक्षानं कुठेही माझ्या भावनांची दखल घेतली नाही. त्याच्यामुळे हताश होऊन मला तो अत्यंत दुःखद अंतकरणाने हा निर्णय घ्यावा लागला
आणि त्याच्यात मी यशस्वी झालो असं मला म्हणता येईल, असं आपल्या माध्यमातून सांगतो. कसे यशस्वी झाले? कारण तुमचा तर पराभव झाला त्या निवडणुकीत. नक्कीच. परंतु कधीकधी आपल्या अपयशही यशाचा मार्ग तयार करतो आणि नक्कीच त्या अपयशामुळे माझी यशाची पायरी पुढे मजबूत झाली असं मला ते वाटते. पण त्यानंतर आपण मग शिवसेनेमध्ये प्रवेश का केला? विचारधारा एक असल्यामुळे, कारण मी ज्या विचारधारेतून आलो आहे किंवा वाढलो आहे त्याच्यामुळे कुठंतरी विचारधारा सोडून मी काम करणं अशक्य होतं माझ्यासाठी. त्याच्यामुळे मी शिवसेना शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये मान्य आमचे लोकप्रिय आमदार नरेंद्र भोंडेकर साहेब यांच्या नेतृत्वात प्रवेश केला आणि त्यांनी आमचे पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि भोंडेकर साहेबांनी माझ्याकडे भंडारा गोंदिया लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून ही मोठी जबाबदारी दिली. त्यामुळे मी प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडत आहो आणि आज जो शिवसेना पक्ष भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज 2 नंबरच्या स्थानावर आला आहे, नक्कीच हा वटवृक्ष होईल भंडारा गोंदिया जिल्ह्यात, अशी मी आपल्या माध्यमातून मी ग्वाही देतो. काय भावना आहेत आपण की सुरुवातीपासून ज्या पक्षामध्ये काम केलं मात्र कुठेतरी त्याच ठिकाणी तुम्हाला म्हणजे गुदमरून राहावं लागत असेल किंवा पण पक्षाचं पण तर ज्या पक्षामध्ये आपण काम करत होते त्याला पण सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यावा असा त्यांचा रूल आहे असं म्हटलं जातं. मग त्याच ठिकाणी का बरं तुम्हाला अशा पद्धतीच्या भावना निर्माण झाल्या आणि काय? नाही, भाजप हा शिस्तबद्ध शिस्तप्रिय पक्ष आहे, परंतु भंडारा जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे आजच्या काही वर्षापासून भंडाऱ्यामध्ये जुने सगळे लोक जे शिस्तप्रिय होते आणि त्या शिस्तीने काम करत होते, ती शिस्त या ठिकाणी राहिली नाही, एकाधिकारशाही झाली असा एकंदरीत आजच्या या सगळ्या भाजपमधील वातावरणावरून दिसून येते. त्यामुळे त्यावेळेस मला तो निर्णय घ्यावा लागला की भाजप असा होता की कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाची दखल नक्की घेत होता, परंतु काही काळापासून ते पद्धतच एकदम बदलली होती आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला किंवा जो एक पब्लिक अपिलिंग चेहरा आहे त्याला कसं बाजूला करता येईल याचं कटकारस्थान जास्त त्यामध्ये सुरू होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण बाजूला झालेलं बरं. नागपूरवरून भंडारा गोंदियाची भाजप चालते असा तुमचा इशारा आहे? नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. जनता जनार्दन आणि जनसामान्यामध्ये नेमकं तुमचा इशारा कुणाकडे आहे मी समजू शकतो असेल, पण कोणाविषयी मी माझ्या वैयक्तिक टिप्पणी या अंतर्गत करू इच्छित नाही, कारण भाजप हा खूप मोठा पक्ष आहे. त्यामुळे तो त्यांचा अंतर्गत त्यांनी त्याची जी काही कारणमीमांसा आहे ती त्यांनी तपासायला हवी, तो माझा विषय नाही. बरं, आपण भंडारा गोंदिया जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहात शिवसेनेचे. आपण विस्तारही केला, आपण साकोली असो, गोंदिया असो, देवरी असो, तिरोळा असो, आपण अनेक ठिकाणी मेळावे घेतले आणि पक्षप्रवेश घेतला. आपण माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आपण शिंदे साहेबांना सुद्धा खूपदा आपण या ठिकाणी आणले. मात्र कुठंतरी एक स्टेटमेंट मी सांगतो की डॉक्टर परिणय फुके आहेत आणि यांचं पण एक पक्षाची बैठक होती. त्या बैठकीमध्ये एक असा स्टेटमेंट दिला की परिस्थिती अशी झाली आहे की ह्या ठिकाणी की जसा चांगला काम केला तर सर्वश्रेय आईला जातो आणि एखादा जर चुकीचं काम केला तर तो बापाचा श्रेय असा मानला जातो. आणि नेमकं कुठेतरी भंडारामध्ये चांगले जर काही झालं तर शिवसेना त्याचा म्हणजे हे घेत होते, मात्र जर काही चुकीचं झाला तर तो डॉक्टर परिणय फुके यांच्याच नाव त्या ठिकाणी येत होतं. जणू काही शिवसेनेचा बाप मीच आहे असा त्यांना एक स्टेटमेंट दिला होता. आणि त्यानंतर तुमचं अनेक त्या ठिकाणी तुम्ही विरोध केला त्या स्टेटमेंट्सच्या नंतर त्यांनी माफीसुद्धा मागितली. नेमका काय प्रकार आहे, तुमच्या काय भावना आहे? नाही, तो विषय राजकीय आहे आणि पक्ष म्हणून एखाद्या विचारधारेवर जर कोणी टिप्पणी करत असेल आणि ती एकदम अपमानास्पद टिप्पणी करत असेल तर त्याला
प्रत्युत्तर देणं हे राजकारणामध्ये अत्यंत आवश्यक असते. तो काही वैयक्तिक माझा विरोध नव्हता. शिवसेना पक्षाचे मूळ शिवसेना पक्ष स्थापन करणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत आणि त्यांच्या जागी कोणी अशा पद्धतीनं बोलावं ते योग्य नव्हतं आणि त्या काळानुरूप आपण त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा आम्ही तीव्र निषेध केला होता. परंतु त्यानंतर माननीय फुके साहेबांनी त्याच्यावर दिलगिरी व्यक्त केली, त्यामुळे तो त्यावेळेस विषय पूर्ण निवडलेला आहे. त्याच्यामध्ये आता काही दिलगिरी व्यक्त केल्यामुळे विषयच राहिलेला नाही. भाजप आणि शिवसेनेमध्ये अनेक वाद आपण ह्या अनेक दिवसांपासून ह्या ठिकाणी पाहत आहोत. जरी महायुती आहे मात्र इंटरनली अनेकदा वेगवेगळ्या बाचाबाची अनेक विषयांवर ह्या ठिकाणी होत राहते. नेमकं महायुती भंडारा आणि गोंदियामध्ये ह्या ठिकाणी नेमकं काय स्थिती आहे तुमच्या महायुतीची? का नाही, घरात 3 भावंडं असले तरी भांडे वाजत असतात. त्याच्यामुळे महायुती आहे, छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात, त्याच्याकडे लक्ष देणं हे योग्य नाही आहे. आणि आपल्या स्वतःच्या घरामध्येच ह्या गोष्टी सुरू असतात. त्याच्यामुळे हा इतका मोठा पक्ष आहे, प्रत्येक अनेक विचाराचे अनेक अपेक्षा घेऊन आलेले लोक आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतील. परंतु महायुती एक संघ आहे आणि त्याच्यात कुठेही असा मतभेद नाही असं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. बरं, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता निवडणुका लवकरच होतील अशी आशंका व्यक्त केली जात आहे आणि कुठेतरी आपण भंडाऱ्याचे माजी नगरसेवक आहात, कुठेतरी आता लोकांमध्ये अशी चर्चा आहे की जर महायुतीला जर उमेदवारी असेल, महायुतीकडून जर काही रोस्टरमध्ये जर काही ओबीसी असो किंवा जनरल जर अशा पद्धतीचे रोस्टर लागला असेल आणि त्या ठिकाणी जर नगराध्यक्ष जर उमेदवार असेल तर शिवसेनेकडून संजय कुंभलकर हे नगराध्यक्षाचे उमेदवार असू शकतात, अशा अनेक लोकांच्या चर्चा आपण ह्या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळतात. नेमकं काय तुमची तयारी आहे नगराध्यक्षपदासाठी? बघा, राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या ॲम्बिशस असतो, पण ओव्हर ॲम्बिशस असू नये माणसाने. शेवटी मी ज्या विचारधारेवर विश्वास ठेवून इथं आलो आहे त्या विचारधारेवर माझा विश्वास आहे. आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे युवा नेतृत्व माननीय डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमच्या पूर्व विदर्भाचे समन्वयक आणि भंडारा पवनी विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय नरेंद्र भोंडेकर साहेब आणि माझा शिवसेना पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार जरी मला उमेदवारी दिली किंवा एखाद्या दुसऱ्यालाही दिली तर त्याला कसं निवडून आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि आजच्या परिस्थितीमध्ये भंडारा शहरात आत्ताच 6 महिन्यापूर्वी आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये आमचे लोकप्रिय आमदार माननीय भोंडेकर साहेबांना 26,000च्या जवळपास मताधिक्य ह्या भंडारा शहरातून मिळालेलं आहे. म्हणजे जवळपास 12.5 ते 13,000ची लीड या शहरामध्ये आम्हाला होती. त्यामुळे नक्कीच आमचा नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक या ठिकाणी पूर्ण बहुमताने आम्ही सरकार स्थापन करू असा माझा आत्मविश्वास आहे आणि नक्कीच हे आम्ही भंडारा शहरात आपल्याला येत्या निवडणुकीत दिसून येईल. बरं, काय सांगाल जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर म्हणजे कोणत्या निकषांवर तुम्हाला उमेदवारी मिळायला पाहिजे? कारण तुमचं काय कामं ह्या ठिकाणी आपण नगरसेवकसुद्धा होता, काय सांगाल तुम्ही? महत्त्वाची गोष्ट प्रशासन आणि कायदा याचा दांडगा अनुभव. 21 वर्ष मी पोलीस विभागात नोकरी केली, त्यानंतर कंटिन्यू 5 वर्ष मी नगर परिषदेमध्ये काम केलं. काम करत असताना जी आश्वासनं मी प्रभाग 7मध्ये, हा सगळ्यात मोठा प्रभाग आहे भंडारा शहरातला, जवळपास 7,500 मतदान आहे. त्या ठिकाणी जवळपास 15 ते 16 हजाराच्या वरती लोकसंख्या आहे तिथली. एवढा मोठा प्रभाग 3.5 किलोमीटरचा असताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून त्या भागातल्या समस्या अनेक वर्षापासून
ज्या सुटल्या नव्हत्या, त्या ठिकाणी आमदार खासदार सगळे होऊन गेले, पण त्या ठिकाणी त्या समस्या सुटल्या नव्हत्या. जशा प्रकारे सहकारनगर येथील बगीचा असो, त्याचा सातबारा तयार नव्हता झाला. त्याच्यासाठी मी सहकारनगरचा बगीचा असो, रुक्मिणीनगरचा बगीचा असो, वैशालीनगरचं गार्डन असो, किंवा बालाजी मंदिर असो, किंवा सहकारनगरमधील एक दुसरं हनुमानाचं मंदिर असो, ह्या सगळ्यांचे सगळ्यात आधी जसं मी आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी मी काम करून दाखवेन, तर या ठिकाणचे कागदपत्र सगळे तयार करून तिथले सातबारे तयार केले, जेणेकरून शासनाला त्या ठिकाणी निधी टाकता येईल. आणि आज तुम्ही जर त्या ठिकाणी जाऊन बघाल तर सुंदर बगीचे तयार झालेले आहेत. आणि हे याआधी सगळ्यांनी आश्वासन दिले पण कोणी केलं नव्हतं. त्याच्यानंतर तुलसीनगर असो, राधाकृष्ण विहार असो, शिवनगरी असो, रुक्मिणीनगर, वैशालीनगर, त्याचप्रमाणे तुमचं न्यू फ्रेंड्स कॉलनी, केसलवाडा रोडचा भाग असो, ज्या ह्या नवीन वस्ती आहेत, या ठिकाणी रस्त्यांची आणि नाल्यांच्या खूप समस्या होत्या. त्या कशा मार्गी लावता येईल, तर त्यावेळेस 10 कोटी रुपयाचा मी स्वतः आराखडा तयार केला होता. आणि त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल, बहुतेक मी कदाचित पहिला नगरसेवक असेल ह्या भंडारा नगरपालिकेच्या इतिहासात की त्यांनी 10 कोटी रुपयाचा निधी डायरेक्ट नगरविकास खात्याच्या मार्फतीनं आपल्या प्रभागात खेचून आणला होता. आणि त्याच भरोशावर पूर्ण प्रभागामध्ये जे विकास कामं केले आणि त्याच्या व्यतिरिक्तही निधी आणला मी. आणि 3 फेज लाईट जसं आता तुलसीनगर असो किंवा केसलवाडा रोडचा भाग होता, त्या ठिकाणी पथदिवे नव्हते, तर त्या ठिकाणी आपण 150च्या जवळपास पोल लावून जे की ते विद्युत विभागाचं काम होता ते आपण परिषदेच्या मार्फतीनं केलं. त्यामुळे आज त्या ठिकाणचे लोक इतके त्यावेळेस काम केल्यानंतर भावूक झाले की अनेक वर्षापासून आमची समस्या होती, परंतु आपण आल्यानंतर तातडीनं ती मार्गी काढली. अशा अनेक लोकोपयोगी कामं आपण केले. कोविडच्या काळामध्ये स्वतः घरी न बसता पूर्ण प्रभाग सॅनिटायझेशन करायचा असो किंवा लोकांना त्याचे साहित्य द्यायचं असो, लोकांना घराच्या बाहेर पडता नव्हता येत, उपासमारीची वेळ आली होती, त्यावेळेस किराणा सामान असो, भाजीपाला असो, याची जीवाची पर्वा न करता त्यांच्यासाठी धावून गेलो. त्यानंतर अनेक जे पॉझिटिव्ह झालेले रुग्ण होते त्यांना स्वतः वैद्यकीय मदत पोहोचवली. त्याच्यामुळे मी सुद्धा त्यावेळेस पॉझिटिव्ह झालो होतो. मी स्वतः 8 दिवस रुग्णालयामध्ये ॲडमिट होतो. अशा पद्धतीने एकंदरीत लोकांसाठी कामं केलेले आहेत. आणि शहरातलेच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातले लोक अपेक्षेने माझ्याकडे येतात. त्यांना वैद्यकीय मदत असो किंवा प्रशासनामधल्या कुठल्याही अडीअडचणी असोत, तर त्यावेळेस मी धावून जातो आणि प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी काम करतो. त्यामुळे नक्कीच लोक माझ्यावर प्रेम करतात आणि हीच माझी यशाची पोचपावती आहे. उमेदवारी मिळाली तर तुम्ही तयार आहात? हां, पक्षाने उमेदवारी दिली तर नक्की आम्ही लढू, ताकदीने लढू आणि जिंकून पण येऊ. खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि सर्व मुद्द्यांचे स्पष्टपणे उत्तर दिल्याबद्दल. धन्यवाद आपले खूप खूप. तर हे होते संजय कुंभलकरजी. खरं तर सुरुवातीपासून यांनी कशाप्रकारे नगरसेवक असताना यांनी कामं केली आणि कशा पद्धतीने एकमेव नगरसेवक की ज्यांनी 10 कोटीचा सरळ निधी नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये आणला आणि एक विविध कामं यांनी आपल्या माध्यमातून केली असं त्यांनी सांगितलं. खरं तर भंडारा गोंदियाचे हे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. ते संपर्क प्रमुख असताना पक्षाचा कशाप्रकारे विस्तार होईल याकरिता सुद्धा यांचं लक्ष आहे. आणि एकंदरीत यांच्या सर्व राजकीय घडामोडींवर आपण या ठिकाणी चर्चा केली. आणि भंडारा नगर परिषदेचे हे उमेदवार महायुती करून असू शकतात अशा चर्चा ज्या आहेत आपण याच्यावरही यांना विचारलं की तेव्हा का तुमची तयारी आहे का, यांनी स्पष्टपणे सांगितलं जर पक्षाने जर उमेदवारी दिली तर 100% ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याकरिता ते तयार आहेत. आणि त्यांच्या कामाच्या भरोशावर ते ह्या ठिकाणी आम्हाला त्यांना उमेदवारी भेटली जरी पाहिजे तरी ती कामाच्या भरोशावर मिळायला पाहिजे असं त्यांचं स्पष्टपणे त्यांच्या बोलण्याची ही मर्म आहे. आपण झकास मराठी पाहत आहात आणि आजची मुलाखत
शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.